गुड मॉर्निंग। तर फायनली तो दिवस आलेला आहे। सकाळचे वाजलेले आहेत 8। देवबाप्पांना नमस्कार केला आणि पोहोचलो पालघर स्टेशन वरती। आज पप्पा माझ्या सोबत येत होते कारण माझी होती फॉरेस्टची रनिंगची एक्झाम। मला कुठेही जायचं असलं आणि पप्पा सोबत असले की मला कसलं टेन्शन नसतं। माझ्या सोबत माझ्या बहिणीची मैत्रीण होती, तर ती मला विचारत होती पप्पांना विचार ना कुठे जातोय, कसं जाणार, किती वाजता पोहोचणार। मी तिला इतकंच बोलली पप्पा कसंही नेतील, कुठूनही नेतील, पण एक्झाम सेंटर वरती लवकरात लवकर पोहोचवतील। मग काय आम्ही पालघर वरून कोपरला गेलो, कोपरवरून लोकल पकडली ठाण्याची, ठाण्यावरून रिक्षा पकडली आणि पोहोचलो एक्झाम सेंटरला। खरं तर फॉरेस्टच्या एक्झामचा फॉर्म मी सोनू भरत होती म्हणून मी भरला। मग काय थेअरी मध्ये पास झाल्यावरती प्रॅक्टिकल तर द्यावीच लागणार आणि एक अनुभव मिळेल या आशेने मी गेली होती। आम्ही तर तिथे 12 वाजताच पोहोचलेलो आणि माझी एक्झाम तर 4:45 ला होती। मग इतका वेळ तिथे बसून आराम केला आणि रनिंगची एक्झाम देऊन आल्यावरती पायात चालण्याची ताकद सुद्धा राहिली नव्हती, म्हणून जास्त